2-3 दिवसापासून जे पेपरमध्ये व सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर जे पशु संरक्षण कायदा अंतर्गत जो कथित गुन्हा दाखल झालेला आहे, त्या कथित गुन्ह्याचा मी आज खुलासा द्यायला तुमच्या समोर आलेलो आहो. या कथित गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही. हे सगळ्यांना माहीत आहे. माझा मूळ धंदा हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप आहे आणि मी वसमतचा उपनगराधीश म्हणून सामाजिक कार्य करत आहो. त्या कामाच्या व्यापामुळे मला सुद्धा वेळ भेटत नाही. त्यासाठी माझी जी शेती आहे ती मी ठोक्यानं एका पाहुण्याला दिली होती. त्या पाहुण्यानं तिथे काय कृत्य केलं हे मला काही याची कल्पना नाही आणि त्याच्याशी माझा काही संबंध पण नाही. आम्ही कोणाचा याच्यातून कोणाचा जर या कृत्याहून माझी जागा होती म्हणून कोणाचं मन दुखवलं असेल तर मी जाहीरपणे त्यांना माफी मागतो. परंतु मी 2-2 वेळेस तुम्हाला सांगतो, या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही. तरीही जेव्हा मला माहीत झालं हे गुन्हा दाखल झाला, मी स्वतःहून माझे जे कागदपत्र होते ते आणून पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनला सगळे पेपर सादर केले. जे ठोक्याचा बॉन्ड होता ते बॉन्ड सुद्धा मी पोलीस स्टेशनला सादर केलेले आहे. सदरील जे कोणी याच्यात गुन्हेगार असतील त्याला कठोरचे कठोर शिक्षा व्हावी या मताचा मी आहे. कोणाची धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा कधी उद्देश नव्हता. कारण माझा धर्म शिकवते की स्वतःचे धर्माचा अभिमान बाळगा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा. त्या मताचे आम्ही आहोत. याच्या पुढेही जेव्हा केव्हा मला पोलीस प्रशासन बोलवतील, मला या प्रकरणामध्ये मी सहकार्य करायला तयार आहो. जय हिंद, जय महाराष्ट्र.